अमरावती जिल्ह्यातील खासदार नवनीत राणा, बडनेरा क्षेत्राचे आमदार रवी राणा यांनी मेळघाटात नुकताच दौरा केला। पिकनिक करून चालत्या एसटी बसमध्ये नियमांचे भंग केले। मेळघाटच्या समस्या जाणून घेण्यासाठी गेला असा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे। मात्र त्याच मेळघाटात आदिवासी तरुणीवर बलात्कार करण्याची घटना घडल्याने आता नवनीत राणा कुठे गेल्या? अमरावती जिल्ह्यात विकास न करता फक्त पिकनिक करून स्वतःचा गाजावाजा करतात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीमध्ये बसूनच राजकारण करतात, बाहेर निघा अशी टीका केल्याने शिवसेना पदाधिकारी आक्रमक होऊन मंगळवारी दुपारी राजकमल चौकात नवनीत राणा विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला। या चौकात नवनीत राणा यांच्या प्रतिकात्मक फोटोला शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी चपलांनी बदलले। नवनीत राणा यांच्या फोटोचे बॅनर फाडून त्यांचा निषेध व्यक्त करून नारे देण्यात आले। अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी जी टीका केलेली आहे ही टीका पूर्णतः चूक आहे। आणि मेळघाटमध्ये अमरावती जिल्ह्याची खासदार असून मेळघाटमध्ये महिलांवर एवढे अत्याचार होऊन राहिलेले आहे। खासदार काय झोपलेली आहे काय? टीका न करता इथे अमरावती जिल्ह्यामध्ये महिलांकडे लक्ष देण्यात यावे, केंद्राकडे लक्ष न देता स्वतःच्या जिल्ह्यामध्ये लक्ष घालावं। जिल्ह्यामध्ये काय चालू आहे हे खासदारला अजून सध्या माहिती नाही आहे। तरी आमची एक त्यांना सांगण्यात येत आहे की तुम्ही आमच्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेनेकडे अजिबात लक्ष देऊ नका, कुठल्या नेत्यांकडे लक्ष देऊ नका। तुम्ही आधी महिलांमध्ये काय अत्याचार होत आहेत त्याच्यावर लक्ष द्या। आज मेळघाटमध्ये एवढा मोठा विषय झाला पण नवनीत राणा काय झोपलेली आहे काय? अमरावती जिल्हा खासदार म्हणण्यात येत आहे ती काय झोपलेली काय? झोपा काढून राहिलेली आहे काय? फक्त घरात बसून स्टंटबाजी करणं हे चुकीचं आहे। हे पिक्चरचं शूटिंग नाही आहे, हे ओरिजिनल राजकारण आहे। हे राजकारण तिने समजून घ्यायला पाहिजे आणि महिलांकडे आधी लक्ष द्यावे, नंतर शिवसेनेच्या नेत्यांकडे लक्ष द्यावे। असं जर होत असेल तर शिवसेनेचे नेते काय शिवसेनेचे महिला आघाडी सुद्धा चूप बसणार आहे, त्यांना चांगला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीये। मी प्रतिभा शेट्टी, माझं म्हणणं खासदार नवनीतताई राणा यांना उद्देशून बोलायचं आहे की राणा मॅडम तुम्ही आमच्या खासदार आहात तर तू अमरावतीचे खासदार असून तुझं काम आहे की तू केंद्राकडे मागणी घाल, तू CMकडे मागणी घालायचा तुला कुठलाही अधिकार नाही आहे। तुला एवढीच गरज आहे, तू आधीच बोलली होती किती म्हणजे निवडून यायच्या पूर्वी तू बोललेले वाक्य होते की तुम्ही प्रत्येक नवयुग पोरांना मी सर्व्हिस लावून दिली हे करेल आणि केंद्रात मी प्रत्येक तुझा विषय मांडेल म्हणून। कुठे गेले तुझे ते वादे? कुठे गेले तुझा विषय? तू तर केंद्राचा विषय सोडून तू बिलकुल CMच्या मागे लागलेली आहे। तुला लाज नाही वाटत का? तुला जर एवढंच आहे तर तू रस्त्यावरती आमच्यासोबत बोल ना। खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा यांनी आपल्या मतदारसंघाचा आधी पूर्ण विकास करावा, नौटंकी मेळघाट पिकनिक बंद करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करू नये, अन्यथा शिवसेना पदाधिकारी आपल्या स्टाईलने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा दम शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला। या आंदोलनात शिवसेना महानगर प्रमुख पराग गुर्दे, जिल्हा प्रमुख राजेश वानखडे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने, वैभव मोहोकर, रेखा खारोडे, मनीषा टेंबरे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। या आंदोलनात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नवनीत राणा, रवी राणा विरोधात दिल्या टीकात्मक प्रतिक्रिया। जिल्ह्याचे खासदार आणि या जिल्ह्याचे बडनेरा मतदारसंघाचे आमदार हे दोन्ही जोडी सातत्यानं या काही दिवसात मेळघाटमध्ये पिकनिक दौऱ्यावर गेले होते आणि या दौऱ्यावर या जोडीनं दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे पिक्चर स्टाईल अर्ध्या बसमध्ये बाहेर निघून या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यावर तुम्ही मातोश्रीच्या बाहेर पडा अशी सातत्याने टीका करत आहे। पण ही जोडी विसरली का त्याच मतदारसंघात एका आदिवासी युवतीवर शेतात नेऊन बलात्कार करण्यात आला। एक महिला खासदार असल्यावर आपण त्याच मतदारसंघात पिकनिक करतो आणि त्या मतदारसंघात एका महिलेवर बलात्कार होते आणि आपल्या खासदार जोरजोरानं ओरडतात का उद्धवसाहेब मातोश्रीच्या बाहेर पडा। मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण दोघांनी आपला जिल्हा, आपला मतदारसंघ सांभाळावा। आपण राष्ट्रीय नेते होऊन कंगना राणावत सारखी TRP मिळवण्याचा प्रयत्न करू नये, आपण कंगना राणावत बनू नये आणि कंगना राणावत सारखं बनायला गेले तर तिथे काय झालं हे आपल्या खासदारांनी लक्षात घेऊन घ्यावं। आणि दुसरा विषय, उद्धवसाहेबांवर जे चिखलफेक करतायत, तुम्हाला शिवसेनेच्या वतीनं सांगू इच्छितो का आता लढाई शिवसेना रस्त्यावर करेल। आजपर्यंत कोरोना होता, कोरोना आहे, उद्धवसाहेबांच्या आदेशामुळे आमचे हात आम्ही संयमानं घेतले आजपर्यंत, पण आता राणा दाम्पत्याला सांगू इच्छितो की आता शिवसेना काय असते, शिवसेना आता रस्त्यावर उतरून या दोघांना उत्तर देईल आणि मुख्यमंत्र्याबद्दल टीका करताना त्यांना इथून तात्काळ थांबावं। आणि एवढंच सांगतो, मुख्यमंत्री तर दूरच राहिले
त्यांनी पहिले आमच्या शिवसैनिकाला निपटावं. मुख्यमंत्री जर बाहेर पडले आणि मुख्यमंत्र्यांनी जर मनावर घेतलं तर यांना लपालाही जागा भेटणार नाही या दोघांना, एवढा या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो. आणि यांनी अशी नौटंकी, अशी छिजोरेपणा हा तात्काळ थांबवावा. या जिल्ह्यातल्या जनतेच्या प्रश्नावर लक्ष द्यावे, इथच्या महिलांच्या सुरक्षतेवर लक्ष द्यावे आणि नंतर भाजपची चमचेगिरी करणं नंतर करावेत. आताच्या परिस्थितीत यांनी या जिल्ह्याच्या विकास कामावर, महिलेच्या सुरक्षतेवर लक्ष द्यावे आणि मुख्यमंत्र्यावर बोलणे हे तात्काळ थांबवावे असा आम्ही इशारा देतो. या दोन्ही आमदार खासदारांनी आपली पात्रता ओळखून काम करावं, जिल्ह्याच्या विकासाच्या संदर्भात काम करावं. त्यांनी जास्तीचा शहाणपणा मुख्यमंत्र्यांना किंवा आम्हाला शिकू नये. जर त्यानंतर खासदार असो या आमदार असो, दोघांनी पण शिवसेना, माननीय मुख्यमंत्री उद्धवजी यांच्याबद्दल जर आक्षेपार्ह उत्तर काढले तर शिवसेना आपल्या स्टाईलने त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महिलांचा सन्मान करतो म्हणून आतापर्यंत पक्ष नेतृत्वाने आम्हाला सांगितलं की कोरोनाचा काळ आहे, यात विनाकारानं परिस्थिती बिघडेल असं कोणतंही काम करू नका म्हणून आम्ही संयमानं घेतला. याचा अर्थ असा नाही की आम्ही काही करू शकत नाही. त्यांनी दोघांनी लक्षात ठेवावं, जर यांचे मोदी शहांशी एवढे जवळचे संबंध असाल तर त्यांनी महाराष्ट्राचे जे GSTचे पैसे आहे त्यासाठी हे करावं, मागावं. त्यासाठी बाकी प्रश्न आहे जिल्ह्याचे, धारणीतला बलात्कार आहे, बडनेरा मतदारसंघाचे विषय आहे, यांनी हाताळावे. तर यांना हे प्रश्न सोडून फक्त TRP मिळवण्यासाठी जर काम करत असतील किंवा स्टेटमेंट करत असतील तर शिवसेना आपल्या स्टाईलला उत्तर देईल. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.